आज खूप दिवसानंतर आलूचे पराठे खायची इच्छा झाली होती. तर मम्मीच्या पाठीमागे लागून लागून बटाटे आज उकडायला लावलेत आणि हा जो मसाला आहे हा तयार करायला लावलाय. तर माझी मम्मी आता मला हे बनवायला शिकवते. तर आपण बघूया आपल्याला हे कसं बनवता येईल. तर सगळ्यात अगोदर अद्रक, मिरची, त्याच्यानंतर लसूण, धने, त्याच्यानंतर मीठ, हळद. मसाला काढून झालेला आहे. बघू शकता किती बारीक झालं. एक मिरची इतकी बारीक नाही झाली, पण आपण तसंच वापरू. बटाटे हे आपल्याला किसायचे. याचा वापर करून आपण सगळ्या बटाट्यांना अशा प्रकारे किसून घेणार आहोत. मी हे सगळं करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मसाला सगळा मिक्स केला आहे बटाट्यांमध्ये. आता त्याचे असे गोळे बनवून घ्यायचे. अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आहे. आता इकडे पलीकडे पीठ पण बनवून घेतलेलं आहे. आता मला चपात्या तर करता येत नाही, तर मम्मीला बोलवतो चपात्या करायला. हा आपला पराठा 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 आलू पराठा गेलाय तव्यावर. तर याला अगोदर दोन्ही साईडनी होऊ द्यायचं. आता पहिला तर पराठा चालू आहे, हा दुसरा आहे. आणि इथे आले आता पप्पा. पप्पा म्हणताय की आता ते पराठा बनवणार आहे. पण परोठा कसा बनवायचा ते आता आमची सुगरण मायडियर ही आता करते आणि तिच्या मार्गदर्शनाखाली मी प्रयत्न करते. बघूया कसं उचललं ते. बघू आता पप्पांची हातांची जादू कसे बनवतात. गाईस, पप्पांचा जो पराठा आहे तो पण बघा किती गोल येतोय डायरेक्ट. गाईस, आता हा इकडचा पराठा उलटण्याची वेळ आली आहे. कदाचित माझं याच्याकडे लक्षच नव्हतं. व्यवस्थितरित्या तो असा भाजला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मस्त तूप टाकायचं आहे दोन्ही साईडनी. पप्पांनी बनवलेला पराठा जातोय मस्त भाजायला. अशा प्रकारे आपला दुसरा पराठा सुद्धा गेलेला आहे. हा कशा प्रकारे फुगलाय बघून घ्या. तो आणखी फुगू शकतो बघा. पराठा एकदम पद्धतशीर फुगलेला आहे. जैसे कि आप सब देख सकते हो, यहाँ पे पूरे के पूरे पराठे बनके रेडी है और अभी सिर्फ इसको खाने का ही बाकी है. एक्चुअली मेरे छोटे भाई ने इसमें से 2 पराठे अब तक तो खा भी लिए, लेकिन अभी हम चलते हैं और इसको खा के टेस्ट करते हैं कि भाई अपने पराठे जो है तो वो कैसे बने. तर हे अशा प्रकारे आपले पराठे बनलेले आहेत आणि वरतून बघू शकता त्याचं प्रेझेंटेशन कसं दिसतंय. आता पप्पा आपल्याला खाऊन खाऊन सांगणार आहेत की याची टेस्ट जी आहे
तर ती कशी वाटते त्यांना. चला. तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ते झालेलं आहे. दिसायला तर त्याचे पूर्ण लेअर लेअर झाल्यात सगळ्या. लोणचं सोबत कसं लागतंय, वाव, टेस्ट कशी आहे. एकदम छान. चला, आपलं आजचं मिशन सक्सेसफुल झालंय. आता कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना पहिल्यांदाच यांनी हा प्रयोग केला आणि अतिशय सुंदर आणि अतिशय चविष्ट अशा प्रकारचे हे पराठे झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट मऊ. बघा ना कशा पद्धतीने केलेला आहे सगळा प्रयोग आणि फायनली अत्यंत टेस्टी अशा पद्धतीचे हे पराठे या ठिकाणी झालेले आहेत. वाव. तर चला, तुम्हाला रेसिपी जर आवडली तर नक्की शेअर करा. आता आम्ही जाणार आहोत हे सगळं खाण्यासाठी. भेटतो तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.